सर्वांना नमस्कार. तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे 129 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. नताशानं फोनवर अर्जुनला पुन्हा एकदा धमकी दिली आणि बेडरूममध्ये गेली आणि मागून लगेच तन्वी तिच्याकडे गेली आणि म्हणाली, नताशा, मला थोडं बोलायचं होतं तुझ्याशी. आणि ती म्हणाली, काय बोलायचं असेल हिला? हे घरातून जा असं तर म्हणणार नाही ना? पण तन्वी म्हणाली, अगं कुठं हरवलीस तू? ती नाही, बोला ना तुम्ही. तन्वी म्हणाली, तुझा पाय बरा झाला का गं? नताशा म्हणाली, अहो नाही ना, खूप दुखतोय, मला तर चालतासुद्धा येत नाही. तन्वी म्हणाली, बरं, तुझं गाव कोणतं आहे आणि तुझे नातेवाईक कुठे असतात? आणि नताशा थोडी गोंधळली आणि म्हणाली, असं अचानक तुम्ही माझ्या घरच्यांविषयी काय विचारत आहात? तन्वी म्हणाली, अगं असं काय करतेस? तू तरुण आहेस, तुझे नातेवाईक असतील तर म्हणजे काका सोडून त्यांना तुला सोपवावं लागेल ना? आणि ती म्हणाली, घाबरली आणि म्हणाली, मला कोणीच नातेवाईक नाहीत. तन्वी म्हणाली, असं कसं? कोणीतरी असेलच की. नताशा म्हणाली, खरंच कोणी नाही. मग तन्वी म्हणाली, माझे मिस्टर पोलिसांना सांगून तुझी मदत करायला सांगतील. आता तू या घरात तर आयुष्यभर राहू शकत नाहीस ना, बरोबर ना? पोलीस तुला मदत करतील. मी माझ्या नवऱ्यासोबत या विषयावर बोलले आहे आणि मग तू सुखरूप येथून कुठेतरी जाऊ शकतील. आणि आता नताशाच्या पायाखालची जमीन सरकली. अशी आहे ती चालून आलेली संधी हातातून निसटून जात आहे असं तिला वाटलं आणि ती रडायला लागली आणि म्हणाली, प्लीज मला इथून कुठेच नका घालवू. मी वाटलं तर सर्वंट क्वार्टरमध्ये राहते, पण प्लीज मला इथेच राहू द्या. आणि तन्वीला पुन्हा तिची दया आली. ती म्हणाली, ठीक आहे, तुझी इच्छा आहे तोपर्यंत तू इथे राहा. आणि नताशासुद्धा म्हणाली, योग्य वेळ आली की मी स्वतःच इथून जाईन. आणि नताशाचा फोन झाल्यानंतर अर्जुनसुद्धा खूप टेन्शनमध्ये आला होता आणि संध्याकाळी लवकर घरी आला. आल्या आल्या तो धावतच तन्वीकडे गेला. तन्वी व्यवस्थित होती आणि पुस्तक वाचत बसली होती. तिला पाहून त्याच्या जीवात जीव आला आणि त्याला असा पाहून ती म्हणाली, अर्जुन, आज लवकर आलास? अर्जुन म्हणाला, तू ठीक आहेस ना तनू? हो रे अर्जुन, इतकी का काळजी करतोस? तुला झालंय तरी काय? तो म्हणाला, काही नाही, तुझी काळजी वाटते, फक्त इतकंच. तनू, ती नताशा कधी जाणार इथून? अरे हो, तू सकाळी काहीतरी सांगणार होतास ना मला, सांग ना, तन्वी म्हणाली. आणि अर्जुनने ठरवलं होतं की तिला आता काही सांगायचं नाही या अवस्थेत. मग तो म्हणाला, हेच की, नताशा कधी जाणार हेच बोलणार होतो. अर्जुन, तिची अशी अवस्था नाही रे तिला इथून घालवण्यासारखी. मी बोलले तिच्याशी आणि त्यात अजून पाय मुरगळला तिचा. अर्जुन म्हणाला, पाय नाही मुरगळला, नाटक करते ती. पाय मुरगळला आहे तर वरच्या रूममधून दुपारी फोन घ्यायला खाली कशी आली होती? म्हणजे तिचा पाय मुरगळला नव्हता. आणि जरी मुरगळला असेल तरी बरा झाला असेल. पण ती तन्वी देखत अजूनही नाटकच करत होती. मग अर्जुन घाबरत म्हणाला, तनू, ती काही बोलली का गं तुला? तन्वी म्हणाली, हो बोलली. आणि अर्जुननं घाबरून विचारलं, काय म्हणाली? तन्वी म्हणाली, ती म्हणाली की योग्य वेळ आली की स्वतःच इथून जाईल. अर्जुन मनात म्हणाला, तिची योग्य वेळ ही पैसा मिळाला की येणार. मग अर्जुन म्हणाला, ओके ठीक आहे, राहू दे तिला. असं म्हणून त्यानं कोणाला तरी फोन केला आणि म्हणाला, हॅलो, नीट ऐका, मला उद्याच्या उद्या सकाळी 8 वाजता माझ्या घरी 2 लेडीज कॉन्स्टेबल सिव्हिल ड्रेसमध्ये पाठवून द्या. त्यांचे जे काही चार्जेस असतील ते मी पेड करेन. आणि फोन ठेवून दिला. तन्वी आश्चर्याने म्हणले, अर्जुन, लेडीज कॉन्स्टेबल? आणि त्या कशासाठी? आता अर्जुन तिला काहीच न सांगता फक्त म्हणाला, तनू, तू बोलत होतीस ते खरं आहे, पण ना अगं, हे गुंडांचं लफड आहे. म्हणून एक लेडीज कॉन्स्टेबल तुझ्यासाठी आणि एक नताशासाठी, कारण तिला पण प्रोटेक्शनची गरज आहे ना. आणि मला काळजी वाटते म्हणून तुझंसुद्धा प्रोटेक्शन करण्यासाठी. आणि आता तन्वीने तर डोक्यावरच हात मारून घेतला. काय करायचं तिच्या या वेड्या नवऱ्याचं? आणि हे सगळं त्यांच्या बेडरूमच्या बाहेर उभी राहून नताशा ऐकत होती. आणि ती मनात म्हणाली, नक्कीच तन्वीचं प्रोटेक्शन करण्यासाठी आणि माझ्यावर लक्ष ठेवण्यासाठी या 2 कॉन्स्टेबल बोलावले असतील त्यानं. खूपच जास्त ओव्हर स्मार्ट आहे अर्जुन. मग आता मला थोडं सावध राहिलं पाहिजे आणि काहीतरी वेगळा विचार केला पाहिजे त्याच्याकडून पैसे घेण्याचा. आणि अर्जुनसुद्धा मनात म्हणाला, मी तिला 1 रुपया देणार नाही. तिला एकदा पैसे दिले की ती तशीच ब्लॅकमेल करत राहील. आणि मी का घाबरू तिला? मला फक्त तनूची काळजी आहे. कॉन्स्टेबल आले की मी त्यांना सगळं सांगेनच समजावून. आणि ती काही चुकीचं करताना दिसली की आपोआप जेलमध्ये जाईल. मग जेवण झाल्यानंतर तन्वी अर्जुनच्या कुशीत शिरून म्हणाली, बेबी, नको ना कॉन्स्टेबल, आता तू मला नजर कैदेत ठेवणार आहेस का? अर्जुन म्हणाला, तनू, ते गरजेचं आहे. आणि तुला नको असेल कॉन्स्टेबल तर नताशाला या घरातून घालवून दे, मग मला टेन्शन नाही येणार. आणि तन्वी गप्प बसली. मग अर्जुन म्हणाला, मग मी सांगतो तसंच होईल.
मला तुझी काळजी वाटते. आणि तन्वी म्हणाली, अरे पण घर आहे ना हे आपलं, आणि घराच्या बाहेर सिक्युरिटीसुद्धा आहेत. मग कशाला कोण घरात येईल? आणि तू घराच्या बाहेर बॉडीगार्ड ठेव ना, सिक्युरिटी वाढव वाटल्यास, पण घरात नको रे, मला विचित्र वाटेल. अर्जुन म्हणाला, स्वीट हार्ट, विचित्र वाटलं तरी तेच योग्य आहे. मग तन्वी चिडून त्याला दूर ढकलत लटक्या रागात म्हणाली, मग इथे बेडरूममध्ये सुद्धा आण ना एक बॉडीगार्ड. हो बाजूला, कशाला माझ्याजवळ येतोस? अर्जुन हसून म्हणाला, बेडरूममध्ये मी आहे ना डार्लिंग, तुझं प्रोटेक्शन करायला. मी असताना कुणाच्या बापाची हिंमत तुला टच करायची? आणि ती हसून म्हणाली, आहे असा एक बाप जो मला टच पण करतो आणि त्रासही देतो. अर्जुन काहीही न समजून म्हणाला, कोण ग? आत्ता सांग, त्याला त्याची नाणी आठवायला लावतो. आणि ती हसून त्याचे गाल लाडानं हातात घेत म्हणाली, हा काय, माझ्या बाळाचा बाप. त्याची खूप हिंमत वाढली आहे, बघ ना कसा टच करतो मला आणि त्रासही देतो. मग आता दे त्याला त्याची नाणी आठवून. आणि अर्जुन हसून म्हणाला, तो आहे होय, देन दॅट्स ओके. तो तर तुमचा गुलाम आहे मॅडम, आणि त्याची बेगम आहात तुम्ही. त्याला सगळे अधिकार आहेत तुमच्यावर हक्क गाजवण्याचे. गॉट इट? यू आर माय पर्सनल अकाउंट बेबी. असं म्हणून त्यानं तिच्या कमरेत हात घातला आणि जवळ घेतली. आणि तन्वी त्याच्या डोळ्यात डोळे घालून प्रेमाने म्हणाली, नो, तुम्ही गुलाम नाही अर्जुन सर, तुम्ही तर या बेगमचे बादशाह आहात. आणि तुमचंच, फक्त तुमचंच माझ्या मनावर, मेंदूवर पूर्ण राज्य आहे. असं म्हणून ती त्याला घट्ट बिलगली आणि भावूक होऊन म्हणाली, अर्जुन, तुम्हाला सोडून तर नाही ना जाणार बेबी? असं म्हणत असताना तिचा कंठ दाटून आला आणि त्यानं तिच्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणाला, हे तनू, असं काय करतेस? मी तर तुझ्याजवळच आहे ना बच्चा, कुठेच नाही जाणार. इतकी इमोशनल का होतेस तू? मग त्यानं तिचे डोळे पुसले आणि म्हणाला, तनू नको ना रडू, नाहीतर माझा छोटा टायगरसुद्धा रडका होईल बरं का. आणि मग कसं वाटेल? तू कधी टायगरला रडताना पाहिलंय का? तन्वी हसत म्हणाली, सगळेच टायगर जन्मले की रडतात अर्जुन सर, तुम्ही सुद्धा रडला होतात पहिल्यांदा या जगात आला तेव्हा. मग अर्जुन, या घरात 2-2 टायगर कसे रे राहतील? अर्जुन म्हणाला, अगं तो शेर असेल तर मी बब्बर शेर आहे, लक्षात ठेव. आणि माझ्यासारख्या वाघाच्या वाघिणीने असं रडायचं नाही. आणि ती म्हणाली, अर्जुन, अरे असं प्रेग्नेन्सीमध्ये अचानकच रडू वाटतं, काळजी वाटते, हुरहुर वाटते, विनाकारण काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. आपल्या जवळचा माणूस आपल्याला सोडून जाईल की काय असं वाटतं, पण प्रत्यक्षात तसं काहीच नसतं. आणि अर्जुन मनात म्हणाला, बाप रे, इतकं सगळं होतं. आणि अशा नाजूक अवस्थेत तिला आणखीन एक धक्का नको बसायला. मग तो म्हणाला, तनू मी काय म्हणतो, एक काम करतेस का, मी रियाला बोलू का दिवसभर तुझ्याजवळ, आणि मी आलो की ती जाईल तिच्या घरी? तन्वी म्हणाली, नको, त्यापेक्षा ती कॉन्स्टेबल परवडली. का गं, काय झालं? अरे म्हणजे तू तुझ्या बहिणीला इथे बोलवून घेशील आणि माझ्या भावाचे वांदे करशील. तसा अर्जुन खूप हसला आणि म्हणाला, आला का भावाचा पुळका? लहान आहे का गं तो? तनू तुझ्यापेक्षा मोठा आहे तो, त्याला जरा तरी मोठा होऊ दे ना. मी बघ मोठा आहे तर मोठ्यासारखा वागतो की नाही. तन्वी म्हणाली, अर्जुन सर, तुम्ही मोठे तर आहातच, पण मार्केसुद्धा आहात. आणि माझा भाऊ गरीब आहे, शांत आहे. मग अर्जुन म्हणाला, मग माझीही बहीण शांत आहे, गरीब आहे, पण त्याची बहीण लहान आहे, पण मार्कीय म्हैस आहे. वी आर सेम टू सेम बेबी. असं म्हणून त्यानं तिला किस केला. मग ती म्हणाली, त्यापेक्षा एक काम करू का, मीच जाते कुणालच्या घरी, चालेल? नाही बाबा, नो मीन्स नो बेबी, असं तो म्हणाला. आणि मग त्यापेक्षा तू ऑफिसलाच चल दिवसभर माझ्याबरोबर, म्हणजे मला कसलं टेन्शन नाही येणार, तिथे आपल्या रूममध्ये आराम कर तू. ती म्हणाली, नाही, त्या दिवशी तू मला म्हणालास ना ऑफिसमध्ये यायचं नाही, आता मी अजिबात येणार नाही. मग तो गप्प बसला. तीही त्या वाघाची वाघीणच होती, कशाला ऐकते. मग थोड्या वेळाने म्हणाला, तनू, तुझी तब्येत का नाही गो सुधारत? तुझे गाल अजून वाढलेच नाहीत, मी तुझी व्यवस्थित काळजी घेत नाही का? तन्वी म्हणाली, होईल रे, तब्येतसुद्धा वाढेल माझी, आता त्रास थोडा कमी व्हायला लागलाय, तब्येतही सुधारेल ना, डोंट वरी. आणि तू माझी खूप छान काळजी घेतोस, तुझ्या इतकी काळजी कोणीच नसती घेतली. तू एक चांगला पती आणि चांगला बाबा आहेस, असं म्हणत ती त्याच्या मांडीवर डोकं ठेवून झोपली. तो तिच्या केसातून अलगद त्याची बोटे फिरवत होता. आता तिला झोप लागलीच होती, अर्जुन मात्र झोपत नव्हता. अर्जुन सर तन्वीच्या सिक्युरिटीची सोय करून जरा रिलॅक्स झाले होते. आता ती उठून म्हणाली, अर्जुन, तू मगाशी किती टेन्शनमध्ये होतास? काळजीचं काही कारण आहे का रे, मला सांग ना, काही टेन्शन आहे का? तो म्हणाला, नाही गं, काही नाही. मग ती म्हणाली, अर्जुन, अरे भरपूर शत्रू असतात आपल्याला, कोणीच व्यक्ती असा अजात शत्रू असत नाही. अर्जुन काहीच न कळून म्हणाला, अजात शत्रू? आता हा कोणता शत्रू?
ती हसली आणि म्हणाली, अरे म्हणजे ज्याला कोणीही शत्रू नाही असा माणूस. सांग बरं, कोण आहे का असा? प्रत्येकाला कोणी ना कोणी शत्रू असतोच. माणसाच्या रूपातला नसला तरी माणसाचा राग हा तरी त्याचा शत्रू असतोच की नाही? आळस हा सुद्धा त्याचा शत्रू असतो. म्हणजे कोणीच अजात शत्रू नाही, हो ना? मग तू कोणाचंच इतकं टेन्शन घेऊ नकोस, मी आहे ना तुझ्यासोबत. आणि अर्जुनला ते पटलं आणि म्हणाला, तनू तू सुद्धा अमेरिकेत राहिलीस, मग तुझं मराठी लँग्वेज इतकं चांगलं कसं काय? आणि कोणते कोणते शब्द आणि काय काय शोधून काढतेस? ती म्हणाली, अरे माझी आई मराठीची प्राध्यापिका होती कॉलेजमध्ये. तिचं मराठी भाषेवर प्रचंड प्रेम. बाबांशी लग्न झालं आणि ती अमेरिकेत स्थायिक झाली. पण घरात मात्र मराठीच बोललं जायचं आणि आम्हालासुद्धा आई मराठीचे बुक्स वाचायला द्यायची आणि मलाही ती भाषा आवडत गेली. मग अर्जुन म्हणाला, तुझ्या आईनं तुझ्यावर किती छान संस्कार केलेत ना. आणि एक माझी असं म्हणता म्हणता अर्जुन थांबला आणि म्हणाला, सोड ते सगळं, चल झोपूया. आणि तन्वी म्हणालीच, अर्जुन रियावरती सुद्धा छान संस्कार केलेत तिच्या आईने. अर्जुन आता काहीच नाही बोलला आणि तसाच तिला घेऊन झोपला. आणि आता सकाळी 8 वाजता त्या 2 सिव्हिल ड्रेसमधल्या कॉन्स्टेबल हजर झाल्या. अर्जुननं त्यांना स्टडीमध्ये घेतलं आणि भरपूर सूचना दिल्या. त्यांना त्यांची ड्युटी समजावून दिली. आणि मग काय, कॉन्स्टेबल तन्वीच्या मागे आणि दुसरी नताशाच्या मागे. पापणीसुद्धा पाडत नव्हत्या तन्वी आणि नताशावरून. त्या दोघींनासुद्धा फार अवघडल्यासारखं होत होतं. तन्वी समजून घेत होती, नताशासुद्धा अडचणीत आली होती. आता ती पाणी जरी प्यायला उठली तरी ती कॉन्स्टेबल तिच्या मागे मागे जायची. नताशा तिच्याकडे बघून कसं तरी हसायची, पण ती कॉन्स्टेबल मात्र अजिबात हसत नव्हती. कडक इस्त्री केल्यासारखा चेहरा. नताशाला आता कळून चुकलं की हा अर्जुन देसाई काय चीज आहे. तो सहजासहजी पैसे सोडणार नाही. आणि आता नताशाचा राक्षसी मेंदू दुसरा विचार करायला लागला. आणि असेच 4-5 दिवस गेले. अर्जुन घरी आला की त्या कॉन्स्टेबल घरी जायच्या. तन्वी म्हणाली, अर्जुन बास ना आता, नको त्या कॉन्स्टेबल. नताशासुद्धा तन्वीला दुजोरा देत म्हणाली, हो हो नको त्या कॉन्स्टेबल. आणि अर्जुननं तिच्याकडे न पाहताच रागात म्हणाला, तू या घरातून जा, मग त्या कॉन्स्टेबल जातील. मला माझ्या बायकोची चिंता आहे म्हणून त्या कॉन्स्टेबल इथं आहेत. आणि हे ऐकून नताशा गप्प बसली. तन्वीला मात्र राग आला. अर्जुन, ती मुलगी आहे असं बोलतात का डायरेक्ट एखाद्या मुलीशी? तिला गरज आहे रे मदतीची, लाचार आहे बिचारी, असं तो नताशासमोरच ती अर्जुनला म्हणाली. आणि नताशाच्या डोक्यात एक वेगळाच प्लॅन खेळू लागला, अर्जुनला जाळ्यात अडकवण्याचा. आता स्त्री असल्याचा फायदा घ्यायचं असं तिने ठरवलं आणि ती संधीची वाट पाहू लागली. मग असेच आणखीन 4-5 दिवस गेले. आज तन्वीला भेटायला काही माणसं आली होती. ती तन्वीशी काहीतरी बोलली, तिनं त्यांचे आभार मानले आणि ती लोक निघून गेली. मग दुसऱ्या दिवशी वटपौर्णिमा होती. लेडीज कॉन्स्टेबल आल्या नव्हत्या. अर्जुन म्हणाला, हे काय, त्या का नाहीत आल्या? तन्वी म्हणाली, अर्जुन आज वटपौर्णिमा आहे, त्यांनाही उपवास करायचा असेल, वडाची पूजा करायची असेल. अर्जुन, मी पण उपवास करू? अर्जुन म्हणाला, आता हे काय नवीन? अरे 7 जन्म हाच नवरा मिळावा म्हणून करतात हा उपवास, अजिबात करायचा नाही. अरे रियानं सांगितलंय मला तर हे माहीत नव्हतं आणि माझ्या नंदेनं सांगितलं आहे तिच्या भावासाठी उपवास करायला. सासूनंतर तीच तर लक्ष ठेवत असते घरच्या सुनेवर, मग तिचं ऐकायला हवं ना. अर्जुन म्हणाला, तिला करू दे, काय करायचं ते, तू करायचा नाहीस उपवास. वा रे वा, म्हणजे माझं माझ्या नवऱ्यावर प्रेम आहे ना, आणि मलाही माझा नवरा 7 जन्म हवा आहे. आणि आपल्या सगळ्या लेडीज नोकरसुद्धा करणार आहेत. मागच्या वर्षीसुद्धा मी नव्हता केला, आपलं भांडण झालं होतं, मला माहीत नव्हतं त्यावेळी, चुकून मिस झालं. पण आत्ता माहीत आहे तर मिस करायला नको ना बेबी, नाहीतर मला खूप काळजी वाटेल उगीचच. आता अर्जुनचा नाईलाज झाला. हिचा उपवास चुकला तर कदाचित हिला खूप टेन्शन येईल. सध्या तनूला जे आवडतं ते करू द्यायचं असं म्हणून तो म्हणाला, कर उपवास, पण अगदीच उपाशी राहू नकोस, फळं खा, असं म्हणून त्यानं स्वतः 2 ॲपल कापली आणि तिला चारली आणि ग्लासभर दूधसुद्धा. हे उपवासाला चालतं असं म्हणून. आता तुला काय करायचं ते कर, असं हसून म्हणाला. आणि योगायोगानं संडेच होता, तोही घरी होता. आज तन्वीनं छान साडी घातली होती, ग्रीन रंगाची, आणि स्लीवलेस ब्लाऊज, आणि पहिल्यांदाच मोगऱ्याचा गजरा आणला होता. तिने आंबाडा घातला. अर्जुन तर तिला बघूनच फ्लॅट झाला. ती म्हणाली, अर्जुन बेबी, हा गजरा माळ ना केसात. आता अर्जुन सरांना कुठे काय येतंय तरी पण प्रयत्न करत होते, पण जमत नव्हतं. तनू बेबी, नाही ना हे होते लॉक, कसं लॉक करायचं यार? ती खूप हसून म्हणाली, अर्जुन सर, लॉक काय करायचं म्हणता हो, तुम्ही ना नुसतं डील करा करोडच्या, पण साधा बायकोच्या केसात गजरासुद्धा माळता येत नाही तुम्हाला. त्यापेक्षा माझा भाऊ बघा तुमच्या बहिणीला कसा सजवून बसलाय. आणि अर्जुन सर म्हणाले, अच्छा जी,
मग आता बघच तू, असं म्हणून त्यानं अतुलला फोन लावला आणि त्याचा प्रॉब्लेम सांगितला. अतुल खूप हसला. अर्जुन म्हणाला, हसतोस काय? हेल्प मी, फर्स्ट टाईम हा टास्क दिला आहे मला तनूनं. ओके ओके असं म्हणून अतुलने हसून त्याला एक व्हिडिओ शेअर केला. अर्जुन सरांनी 2-3 वेळा बघून फायनली तोही टास्क पूर्ण केला. बायकोच्या केसात गजरा घातला. ती म्हणाली, याला गजरा माळणे असं म्हणतात अर्जुन. अर्जुन सरांनी केला प्रयत्न माळणे हा शब्द लक्षात ठेवायचा आणि नंतर वैतागून म्हणाले, व्हॉट एव्हर, जे काही असेल ते, पण वाव तनू, सो ब्युटिफुल यार, किती स्वीट दिसतेस, असं म्हणून तिला जी मिठी मारली ती सोडेच ना. ती म्हणाली, अर्जुन मी तयार कशासाठी झाले? तो म्हणाला, माझ्यासाठी, आणि हसला. मग म्हणाला, वडाचं झाड खूप लांब असेल ना, मी येऊ तुझ्यासोबत? तन्वी म्हणाली, अर्जुन सर चक्क वडाला येतील? हे तर ब्रेकिंग न्यूज होईल. नको येऊ, गिरीश आहे सोबत. ओके, टेक केअर, असं तो हसून म्हणाला. मग आता घरातल्या लेडीज, नोकर आणि तन्वी वडाची पूजा करायला गेल्या आणि आता घरी नताशा आणि अर्जुन दोघेच होते. आणि नताशा मनात म्हणाली, अर्जुन सर वडाच्या झाडाला गेले ही ब्रेकिंग न्यूज नाही होणार, तर आता दुसरीच ब्रेकिंग न्यूज होणार. असं म्हणून ती त्याच्या बेडरूममध्ये शिरली आणि म्हणाली, मी तुला शेवटचं विचारते, तू मला पैसे देणार आहेस की नाही? अर्जुनही तिच्यावर नजर रोखत म्हणाला, नाही मिळणार. आणि तिनं तिचा ड्रेस फाडायला सुरुवात केली. अर्जुन फार चक्रावला. आर यू मॅड? मूर्ख आहेस का? हे तू काय करतेस? ती म्हणाली, पैसे देणार की नाही? अर्जुन म्हणाला, हे बघ, ऐक माझं. आणि तिनं पुन्हा पोटाजवळ ड्रेस फाडला. तिच्या डोळ्यात आता नीचपणा दिसत होता. आणि तन्वी आली आणि म्हणाली, अर्जुन कुठे आहेस तू? असं म्हणून बेडरूममध्ये निघाली. नताशा मुद्दाम त्याला अंगाला चिकटली आणि अर्जुन फार घाबरला. आता हे सगळं तन्वीनं पाहिलं तर काय होईल? कमेंट्स करून नक्की सांगा.